मी तुझी नखवी तू माझा नखवा सोबय जोरा कोळी वाऱ्यात आपला माझी तू नखवी मी तुझा नखवा सोबय जोरा कोळी. मॉर्निंग एव्हरीवन. तर माझा आजचा लुक आहे, पूर्ण ड्रेसअप आहे. पूर्ण ड्रेसअप मी तुम्हाला नंतर दाखवेनच. इयरिंग्स, रिंग, क्लिप्स. रेडी होऊन आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये मी दाखवते काय काय आहे. केक्स आहेत, इडली, सांबार आहे, आलू पराठा आहे, त्यानंतर छोलेची भाजी. इथे पण केक्स, बटर, ब्रेड, दही, ज्यूस, फ्रूट्स आणि हे चोकोज वगैरे आहे. तर आता आपण नाश्ता करून घेऊया, त्याच्यानंतर मी पुढचा गोष्ट तुम्हाला दाखवते. नाश्त्यामध्ये आम्ही चोकोज, फ्रूट्स आणि या सर्व गोष्टी घेतल्यात. ते नाश्ता स्टार्ट झाला आहे. तर नाश्ता करून घेतो, त्यानंतर मी तुम्हाला पुढची जर्नी दाखवेन. तर आता आम्ही पोचलो हिडिंबा माता टेम्पलजवळ आणि आता आम्ही आतमध्ये जातो आहे. बाकीचे लोक येईपर्यंत बाहेर थांबलो होतो. तर बघूया आतमध्ये काय काय गोष्टी आहेत, कसा टेम्पल आहे. मस्त जंगलात आहे ना, पूर्ण जंगल एरिया आहे. आणि हा इथे 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 तो टेम्पल आहे. बघूया आपण कसं आहे. चला. सर हिडिंबा माता टेम्पलची स्टोरी पण सांगतायत. दगड. तो कहानी कुछ इस तरीके से है कि कहानी बताने से पहले या फिर जानने से पहले हम लोग इस मंदिर के स्ट्रक्चर के बारे में बात करेंगे. तो ये मंदिर का स्ट्रक्चर जो 4 स्टोरीज में बनाया गया है, और उसी के साथ साथ अगर आप सबसे पहले ऊपर देखेंगे तो ऊपर आपको इसका तांबे का बना हुआ आपको घूमट दिखाई देगा. उसके बाद अगेन 3 स्टोरीज आप सबको लकड़ी के दिखाई देंगे. वो कहानी सुनने के लिए है, कुछ नहीं करेगा कुछ. हे हिडिंबा माता टेम्पल आणि इथे असे बली वगैरे दिलेत ना, ज्या प्राण्यांचे बली वगैरे दिलेत ना, ते त्यांचे शिंग इथे लावलेत. या साईडला पण आहेत आणि तिकडे या साईडला पण आहेत. तर आता आपण दर्शन करून घेऊया पहिले. चला हो. मेन फोटो काढला. येस. मग ठीक आहे चल. तर आता आपण दर्शन करू आधी, नंतर बाहेर काढूया. काय आतमध्ये जाऊ. आता आम्ही चाललो आतमध्ये आणि इथे पूर्ण कसलं आहे. हा वुडनचा लाकूड आहे ना. हा या झाडाचंच लाकूड. इथे जी झाडं आहेत ना, ही झाडं दिसत आहेत ना, त्याचं मंदिर बनवलं आहे एकदम मजबूत. आता दर्शन करतो आधी, तुम्हाला दाखवते मी आतमध्ये कृपया. मोबाईल ना अलाउड. तो लेना सक्त मना आहे. ठीक आहे, चल इथलाच घेऊ दे मग. हा द्वार आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, बट ट्राय करेन मी. दर्शन झालं, बट आतमध्ये फोन अलाउड नाही. बघू शकता किती मोठी मोठी झाडं आहेत. वाव, काय नेचर इथला मस्तच. हा टेम्पल पण एकदम भारी, आणि त्याच्या बाजूला अशी झाडं आहेत मोठी मोठी. अशी मोठी मोठी दगडं पण आहेत भरपूर. एकदम नीट अँड क्लीन आहे मंदिर. तर आता आम्ही इथून निघतोय. आता कुठं जायचं आहे. अटल टनलला जायचं आता. तर तिथलं पण मी जरा व्ह्यूज दाखवेन तुम्हाला चांगले. हा इथल्या लोकांचा पोशाख आहे, तो घालून आपण फोटोशूट वगैरे करू शकतो. अटल टनल आणि स्नो पॉईंटवर आहे ना, मोठे व्हेकल्स असतात ना, ते जात नाही. सो आपल्याला कारने जावं लागतं. तर चला जाऊया. तर आता आपण पोचलोय अटल टनलला. एकदम भारी.
आहे. बघू शकता माझ्या पाठी स्नो पहाड. इथे ना पाऊस असल्यामुळे जास्त काही शूट करता नाही आला. वाव, कसला भारी व्ह्यू आहे. नदीच आहे ना ही. इथं पाऊस पण पडला होता, त्याच्यामुळे अजून जास्त थंडी पण लागत होती. बघू शकता पाऊस पडतो आत्ता पण. भरपूर थंडी आहे बाबा. गारडलो टनलचा गेट आणि पूर्ण स्नो. भरपूर थंडी आहे आणि क्राऊड पण बघा, भरपूर क्राऊड आहे. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. थंडी लागते की मॅगी खायची इच्छा झाली. मॅगी खाते आता आम्ही चाललोय रोपवेने वरती. कुठं चाललो आपण? काय रोपवेने वरती पण चाललोय कुठं? सरप्राईज आहे. पूर्ण रोपवेची प्लॅनिंग आहे. इथून बसल्यानंतर कुठून जायचं आहे काय. पूर्ण कॉफी एन्जॉय करणार आहे तुम्ही आता. आम्ही रोपवेने चाललोय सोलंग व्हॅलीला. त्याचे तिकीट्स पण घेतले. आम्ही रोपवेमध्ये बसलोय. आहे ना, बरोबर स्पीड आहे. असे रोपवेज लागलेले असतात. कान पॅक झाले. तर आता आम्ही रोपवेमधून खाली उतरलोय. वरती एक पॉईंट होता, मस्त व्ह्यू होता, तो एन्जॉय केला. फोटोज वगैरे क्लिक केले, व्हिडिओज वगैरे क्लिक केले आणि खाली आलोय. आता जाणार आहेत आम्ही झिपलाईन करायला जाणार आहे. तर बघूया त्याच्यामध्ये जर पॉसिबल झालं तर व्हिडिओ काढेल मी. तर चला दाखवते. आम्ही जेवण करायला आणि जेवणामध्ये बटर चिकन आणि हे काय जिरा आलू जिरा रोटी, पापड वगैरे आणि भरपूर काय काय गोष्टी अजून. तर आता लंच करतो, नंतर भेटू. मनालीमध्येच एक बुद्धिस्ट टेम्पल आहे. सो आम्ही आराम करून बुद्धिस्ट टेम्पल व्हिजिट करायला आलो आहे. जरा आतमधलं तुम्ही सर्व गोष्टी बघू शकताय. जेवढ्या पॉसिबल होतील तेवढ्या मी तुम्हाला दाखवते. शॉपिंग करायला रस्सा वगैरे, सोबतच कंगवा पण आहे. भरपूर काय काय गोष्टी आहेत तिथं, भरपूर. उडन इथं लाकडाच्या पण वस्तू आहेत. आता आम्ही कॉफी एन्जॉय करतो गेम रूममध्ये आणि ते दाखवते मी तुम्हाला. हे टेबल टेनिस आहेत 2. इथे पण एक, प्लस इकडे कॅरम आहे. मस्त की कॅरम पण खेळू शकतो. म्हणजे भरपूर काय काय गोष्टी आहेत इथं टाईम घालवण्यासाठी, टाईमपाससाठी. इथून मस्त बाहेरून एक मस्त व्ह्यू येतो, एकदम भारी.
आता नाश्ता वगैरे करून आम्ही गेम रूममध्ये आलो गेम्स खेळण्यासाठी. व्ह्यू एवढा भारी ना, एन्जॉय. पैसा वसूल काम आहे, पैसा वसूल. लावलाय बघू, पहिल्यांदाच खेळते मी. आधी कधी खेळलो नाही, कधी खेळलो नाही. खेळू का? अच्छा हा का, मला माहिती नाही ना, मी पहिल्यांदाच गेम खेळते. हे बघ, मी तर अशी काठी धरली. पकड. कसं मारायचं असतं? असा नाही, मध्ये हात ठेवायचं असतं. नाही, खाली खाली तिथे नाही, हाताच्या खाली असं एवढं खाली नाही रे. हे बघ, आहे ना, तू दाखव मग मी खेळ. हे बघ हात असं खाली ठेवायचा. ओके, सपोर्टला. आणि असं घ्यायचं, मार मार. आणि असं मारत असं मला. अच्छा, हा जो डान्स आहे हा इथल्या लोकांचा ट्रेडिशनल डान्स आहे, तर तो पण मी तुम्हाला दाखवते. हा माहिती नाही, सरांनी कुठला नवीन गेम शोधून आणलाय. नरसिंह, कृष्ण, हनुमान, म्हणजे असे नवीन नवीन गेम्स त्यांनी घेतले होते, जे आपण कधी ऐकलेले पण नसतील ना, बघितलेले पण नसतील. मध्ये 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 नरसिंह नरसिंह नरसिंह. ॲक्च्युली हा जो केक कट करतोय तो आमच्या ट्रिपचा लास्ट डे पण होता, आणि केतन सरांच्या मुलाचा वाढदिवस पण होता, सो आम्ही तो सुद्धा एन्जॉय केला. कॅन्डल लाईट डिनर कर स्टार्ट. मस्त होती का ट्रिप? लिंबू पिलायला लागतो. ट्रिप मस्त होती का मी विचारतोय? ट्रिप मस्त होती, एकदम जबरदस्त. मस्त कॅन्डल लाईट डिनर आणि जेवण. तर आधी जेवून घेतो, नंतर बोलूया. गुड मॉर्निंग गाईज. तर इथे पाऊस पण पडला आहे, आणि आता आम्ही पटापट रेडी होऊन पुढच्या जर्नीसाठी निघतो आहे. तर कंटिन्यू कर. अभी मैं आपको बिल्ली दिखाता हूँ ना, आज की सुबह से अभी तक की बिल्ली. कितने दिन तक की खाने करते हैं? खाने के लिए लॉन्ग लाइफ खाओ, अच्छी बात है, कोई प्रॉब्लम नहीं. इथे भेटतात ड्रायफ्रूट्स, ओरिजिनल ड्रायफ्रूट्स इथे म्हणजे मनालीचे ओरिजिनल ड्रायफ्रूट्स इथे भेटतात. आम्ही घेतलेत बदाम, अक्रोड आणि अंजीर. ये तो पानी में बॉईल करके बनाने सेम चीज़ है. हा आहे शिलाजीत आहे. हा खूप फायदेमंद आहे असं बोलतात ते. शिलाजीत घेतले. आणि इथला त्यांनी लोकल ड्रिंक पण दिलाय आम्हाला, काश्मीरी कावा करून काहीतरी. भरपूर मोठा शॉप आहे. मॉर्निंग गाईड्स. तर आजचा व्लॉग ट्रॅव्हलिंगच असणार आहे, तर त्याच्यामध्ये जास्त काय दाखवू नाही शकत मी, बट पूर्ण डे कसा गेला ते दाखवेन. आम्ही इथे आलो आहे. हा एक शॉप आहे, ड्रायफ्रूट्स वगैरे चांगले भेटतात इथे असं आम्हाला सर बोलले. तर आम्ही इथून ड्रायफ्रूट्स घेतले. मस्त हम आपको दान
जानते हैं, ठीक है आप बिना बोल से आए तो चलो तुमची हालत 100%. अरे पण ती हालत म्हणजे 100% है ना. नहीं किया नहीं बोलोगे ना आप लोग. नाही कुछ भी कर लो. तो आ गया, आपकी बारी आ गया तर आता आम्ही लंचसाठी थांबलो आहे विहान हॉटेलला. 2 hours later. आम्ही ते टी कॉफी घ्यायला थांबलेलो. तर मस्त फ्लावर्स आहेत बघू शकतो. वाव वाव वाव. माहिती नाही कसली आहेत पण जाम भारी भारी झाड आहेत. मस्त झाड आहेत. झेंडूची झाडं पण फुलं एकदम भारी आहे. एकदम काय भारी दिसतात फुलं. तर आता आम्ही पोचलो हॉटेलला आणि हॉटेलवर एकदम मस्त इथे वॉशरूम आहे. वॉशरूम मी दाखवत नाही. इथे लगेज वगैरे ठेवण्यासाठी इथे एंट्री आहे आणि हा पूर्ण रूम आहे. पूर्ण रूम आहे. इथे बेड, इथे एक विंडो आहे. ही बंद विंडो आहे. टी व्ही वगैरे आहे. प्लस इथे काय कॉफीज वगैरे ते पिण्यासाठी. इथे पण एक विंडो आहे बट आत्ता काहीच दिसणार नाही कारण रात्र आहे. बघू शकता. तर आता फ्रेश वगैरे होऊन त्यानंतर डिनरसाठी जायचं आहे. तर मी दाखवेन तुम्हाला इथली पण सर्विस कशी आहे, ट्रिप कशी एन्जॉय केली. भरपूर सारे गेम्स वगैरे खेळलो आम्ही आणि स्टोरीज म्हणजे लग्न कसं झालं काय लव्ह स्टोरी म्हणू शकतात ते पण सांगितले. तर मी त्यातल्या शॉर्ट्स व्हिडिओज टाकून दिले याच्यामध्ये जर शूट केला असेल तर. सो भेटूया आपण